नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 2च्या तिसऱ्या सेमच्या विद्यार्थिनीच्या वर्गामध्ये स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण पोषक घटकांवर अन्न शिजवण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे किंवा अन्नाचा पोषण दर्जा सुधारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्या आपण परिभाषा पाहिली आणि त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ शिजवल्यास त्यामध्ये कोणते बदल होतात, आंतरिक बदल कोणते होतात, बाह्य बदल कोणते होतात याची एक आपण ओळख करून घेतलेली आहे. त्यातला आपण काल बाह्य घटकांमधला बाह्य बदल काय होतो, बाह्य बदलामध्ये रंगावर काय परिणाम होतो ते आपण पाहिलेले आहे. आज आपण भाज्यांना जे वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात, काही लाल असतात, काही पिवळ्या असतात, काही हिरव्या असतात, काही केशरी रंगाच्या असतात आहे ना. पिवळ्या रंगांमध्ये सुद्धा गडद, फिक्का हिरवा, फिक्का पिवळा, हिरव्यांमध्ये विविध छटा भाज्यांमध्ये दिसतात. तर ते त्याला मिळालेल्या कशामुळे ते रंग त्यांना प्राप्त होतात, त्या रंगद्रव्यांवर अन्न शिजवण्याच्या किंवा अन्नाचं पोषण मूल्य वाढविताना कोणत्या बाबींचा परिणाम होतो हे जर आपल्याला माहिती असेल तर ज्या बाबी आपल्या पोषणासाठी फायद्याच्या आहेत त्याचा आपण वारंवार उपयोग करू शकतो आणि ज्या आपल्या पोषणाच्या दृष्टिकोनातून घातक आहे त्या आपण अवॉइड करू शकतो किंवा त्या आपण टाळू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून भाज्यांमध्ये जो हिरवेपणा असतो तो त्यामध्ये असलेल्या हरित द्रव्यांमुळे त्याला हिरवा रंग प्राप्त होतो आणि या हिरव्या रंगावर अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा काय परिणाम होतो, हा रंग कायम ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, हे रंगकण काय आहे ना, याबद्दलची आपण सविस्तर माहिती या तासिकेला जाणून घेऊया. भाज्यांमधील हिरव्या रंगाचे कण म्हणजे हरितद्रव्य होय, ज्यामुळे भाज्यांना हिरवा रंग प्राप्त होतो आहे ना. हा हिरवा रंग तुम्ही कधी स्वयंपाक करताना तुम्हाला लक्षात असेल, मी कालच सांगितलं होतं की पालकाची भाजी हिरव्या रंगाची असते. शिजवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुष्कळ लोक भाज्या शिजवताना त्याच्यामध्ये हळदीचा वापर करत नाही, परंतु जर तुम्ही पालक भाजी टमाटे टाकून शिजवले तर त्याचा रंग मेहंदीच्या पिवळसर रंग असतो मेहंदीचा. कोरडी मेहंदी जेव्हा असते तर तो रंग त्याला प्राप्त होतो, म्हणजे थोडासा हिरवा रंग त्याचा कमी होतो आणि त्याला पिवळी छटा प्राप्त होते. हे त्यामध्ये असलेल्या त्या टमाट्यामध्ये असलेल्या काय म्हणतात रंग जे असतात किंवा टमाट्याचा भाजी शिजवताना जो काही इफेक्ट होतो त्यामुळे त्याच्या रंगांमध्ये काय होतं, बदल होतो. उष्णतेचा काय परिणाम होतो तर हिरव्या रंगाचे रूपांतर कधीकधी गडद हिरव्यांमध्ये होतं, काळपट हिरव्यांमध्ये होतं आणि जास्त वेळ त्याला उष्णता दिली तर लालसर रंगामध्ये त्या हिरव्या रंगाचं काय होतं, रूपांतर होतं आणि म्हणून भाज्या शिजवताना आपण ही काळजी घेतो. मी आताच म्हटलं तुम्हाला की बिना टमाटा टाकलेली पालक शिजवा आणि टमाटा टाकून पालक शिजवा, तुम्हाला दोन्हींच्या रंगांमध्ये काय दिसेल, फरक दिसेल. म्हणजे हिरवा रंग आहे त्या हिरव्या रंगाचं रूपांतर वेगवेगळ्या छटेमध्ये होताना दिसून येतं आणि त्याच्यामुळे समजा लुकच्या दृष्टिकोनातून, पोताच्या दृष्टिकोनातून किंवा आकर्षकतेच्या दृष्टिकोनातून हा जर हिरवा रंग तुम्हाला भाज्यांचा कायम ठेवायचा असेल तर काय करता येतं किंवा कुठले उपाय तुम्हाला करता येतात आणि त्या उपायांचा वापर करताना त्याच्यातल्या पोषक घटकांवर त्याचा काय परिणाम होतो, फायदा होतो की तोटा होतो, हे तुम्हाला अभ्यासल्यानंतर त्या पद्धतीचा आपण वापर करायचा किंवा नाही हे आपल्याला ठरवता येते. हिरवा रंग कायम ठेवताना बरेचदा काही लोक काय करतात, खाण्याचा सोडा वापरतात. त्यामुळे भाज्यांमधील थायमिन मात्र काय होतं, नष्ट होतं. म्हणजे रंग जरी हिरवा कंच राहिला तरी भाज्यामध्ये जो थायमिन आहे, जीवनसत्व ब आहे, ते काय होतं, नष्ट होतं आहे की नाही. म्हणजे B1 अजून आपल्याला अभ्यासायचा आहे, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की थायमिन हे जलद्रव्य जीवनसत्व आहे. म्हणून भाज्या नेहमी काय केल्या जातात, मार्केटमधून आणल्या जातात, निवडल्या जातात, स्वच्छ धुवून हवेशीर ठिकाणी त्या काय म्हणतात कपड्यांमध्ये पसरून वाळवल्या जातात आणि नंतर मग त्या चिरल्या जातात. चिरून जर तुम्ही भाजी धुतली तर त्यातले जलद्रव्य जीवनसत्व आहे B ग्रुपचे ते सगळे काय होतात, नाहीसे होतात आणि त्याच्यामुळे भाजीचा हिरवा रंग जर तुम्हाला रंगाच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला रंगाला महत्त्व द्यायचं असेल तर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये सोडा टाकला तर हा रंग कसा होतो, कायम राहतो. परंतु त्याच्यातल्या पोषक घटकांमध्ये B कॉम्प्लेक्समधला B1 थायमिन नावाचा जो घटक आहे तो त्याच्यातनं काय होतो, नष्ट होतो आणि त्याच्यामुळे शक्यतोवर भाज्या शिजवताना सोडा टाकू नये. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा सुंदर भाज्यांचे रंग असतात आहे ना, म्हणजे ते रंग पाहून एकदम आपल्याला तोंडाला पाणी येतं किंवा आपल्याला ते पदार्थ खावेसे वाटतात.
तर त्यांना काय पैसा कमवायचा असतो, त्याच्यामुळे ते लोक सोडा टाकतात आणि त्या भाज्यांचा रंग कायम ठेवतात. त्याच्यातले पोषक घटक कमी हो का जास्त हो त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. म्हणजे त्या भाज्या तुमच्या आहाराला म्हणजे दिसायला जरी चांगल्या असतात, चवीला जरी चांगल्या असतात, तरी तुमच्या आरोग्याला त्या घातक असतात आणि त्याच्यामुळे त्या घातक झाल्या किंवा फायदेशीर झाल्या याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. आणि त्याच्यामुळे शक्यतोवर भाजी शिजवताना सोडा टाकू नये. सुरुवातीला झाकण न ठेवता भाजी शिजवल्यास हिरवा रंग बऱ्याच अंशाने काय होतो, कायम राहतो. हे मात्र आपण करू शकतो, आहे की नाही, की सुरुवातीला भाजी जोपर्यंत चिमत नाही किंवा कमी होत नाही शिजून, तोपर्यंत जर तुम्ही झाकण नाही लावलं तर भाजीचा हिरवा रंग कसा राहतो, कायम राहतो. आणि नंतर मात्र एकदा थोडीशी शिजत आली नंतर जर तुम्ही झाकण लावलं तर त्या हिरव्या रंगावर फारसा परिणाम होणार नाही आणि त्याच्यातल्या पोषक घटकांवर सुद्धा फारसा परिणाम आपल्याला होताना दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळे सोड्याच्या ऐवजी जर तुम्ही झाकण न ठेवता भाजी शिजवली आणि नंतर जर झाकण टाकलं त्याच्यावर तर काय होईल, ती भाजी रंग त्याचा चांगला राहील. आंबल्यामुळे हिरवा रंग फिका होतो. आताच मी सांगितलं की टमाटे टाकले तर हा हिरवा कंच रंग असतो तो काय होतो, फिका होतो. म्हणजे अगदी काही लाईट हिरवा होत नाही, तर त्याला थोडीशी पिवळसर छटा प्राप्त होते. आणि त्याच्यामुळे टमाटे, लिंबू किंवा आंबट पदार्थ कुठलाही टाकला आणि जर ती भाजी शिजवली तर त्याच्या रंगामध्ये तुम्हाला बदल होताना दिसून येतो. त्याच्यानंतर अल्कलीमुळे हिरवा रंग गडद राहतो. अल्कली म्हणजे सोडा, आपण खाण्याचा सोडा वापरतो तो अल्कलीचा एक प्रकार आहे. आणखीन काही अल्कलीयुक्त खाद्यपदार्थ जर तुम्ही वापरले आहे ना, अन्नाचे म्हणजे हे रासायनिक पदार्थ जर वापरले जे अल्कलीयुक्त असेल तर त्याच्यामुळे हिरवा रंग कायम राहतो. परंतु फक्त ते रंग वापरताना त्याचा पोषणावर काही परिणाम होणार नाही हे जर तुम्ही जाणून घेतलं तर मग तो पदार्थ वापरायचं की नाही हे तुम्हाला ठरवता येतं. थंड पाण्यामध्ये हरितद्रव्य अल्प प्रमाणात द्राव्य आहे ना. थंड पाण्यामध्ये हरितद्रव्य किंवा हिरवे रंग आहे. तुम्ही भाज्या एखाद्या वेळेस जर कोथिंबीर खूपच खराब असेल तर आपण काय करतो, निवडून धुतली तर ती काय होते, खराब होऊन जाते. त्याच्यामुळे पुष्कळ लोक काय करतात, तिला वाळवून घेतात आणि नंतर धुतात. एखाद्या वेळेस तुम्ही प्रयोग करून पहा, भाजी एखादी चिरा आणि नंतर धुवा तर त्या पाण्याचा रंग किंचित हिरवा होऊन जातो. कारण ही हरितद्रव्ये पाण्यामध्ये काय होतात, थोड्या अंशी उतरतात आणि त्याच्यामुळे भाज्या नेहमी काय म्हणतात निवडून धुवून थंड हवेमध्ये किंवा मोकळ्या हवेमध्ये सावलीमध्ये जर तुम्ही कपड्यावर किंवा एखाद्या न्यूजपेपरवर वाळत घातल्या आणि नंतर जर त्या चिरल्या तर त्याच्या रंगात काही परिणाम होणार नाही. गरम पाण्यामध्ये हा जो रंगद्रव्य आहे तो अधिक द्राव्य आहे. म्हणजे समजा थंड पाण्याच्या ऐवजी जर तुम्ही एखाद्या वेळेस खूपच खराब भाजी असेल, किडलेली असेल तर आपण काय करतो, गरम पाण्यामध्ये धुतलं की त्याच्यातले किटाणू नाश होतात. या दृष्टिकोनातून जर तुम्ही गरम पाण्यामध्ये भाज्या धुतल्या तर त्याचा रंग अधिक जास्त फिका होतो किंवा त्याच्या रंगांवर त्याचा जास्त परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे भाज्या शिजवताना त्याच्यातले पोषक घटक कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार करायचा असेल तर वरील बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो. याशिवाय हिरवा रंग हा हरितद्रव्याने येतो. याशिवाय भाज्यांमध्ये आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे रंगकण असतात ज्याच्यामुळे भाज्यांना वेगवेगळा रंग प्राप्त होतो. एन्थोसायनिन आणि फ्लेविन हे 2 प्रकारचे रंग आहे ते रंगकण आहे. या रंगकणांमुळे भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग प्राप्त होतात. त्याच्यामध्ये एन्थोसायनिन या रंगकणांमुळे भाज्यांना काय येतो, लाल रंग प्राप्त होतो. हे कारण काय असतात, लाल रंगाचे असतात. आम्ल माध्यमात हे जास्त तेजस्वी म्हणजे जास्त गडद होतात आणि अल्कली माध्यमामध्ये निळसर जांभळे होतात. म्हणजे त्याचा रंग हा फिका होऊन जातो, तो निळसर जांभळ्यावर येतो. याच्यात त्यांनी सांगितलं आहे की उदाहरणार्थ बीट कंदामध्ये विटॅमिन हे लाल द्रव्य असते आहे ना. विटॅमिन नावाचं एक लाल रंगाचं द्रव्य असतं आणि त्याच्यामुळे बीट जसं तुम्ही चिरलं किंवा सालं काढले तर तुमचे हातसुद्धा असे लाल बुंद होतात. म्हणजे जसा एखाद्या बांधणीच्या कपड्याचा रंग कच्चा असतो तसा बीटचा रंग हा कच्चा आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यातनं जसं तुम्ही त्याचं साल काढलं, जसं त्याला चाकू लावल्याबरोबर त्यातला लाल रंगद्रव्य हा सांडतो किंवा तुमच्या हाताला लागतो किंवा तुमच्या त्या चाकूला लागतो किंवा त्या भांड्याला लागतो. टिनासारख्या धातूच्या संपर्कात निळसर लाल होतो किंवा लालसर जांभळा होता. म्हणजे चाकू जर तुमचा स्टेनलेस स्टीलचा असेल तर त्याच्या रंगामध्ये बदल होणार नाही. पण जर तुम्ही
काय म्हणतात लोखंडी चाकूचा वापर केला तर मात्र हा निळसर लाल किंवा लालसर जांभळा रंग त्या बीटचा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सायनिस हा रंगकण त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे बीटचा लाल रंग हा अगदी लालबुंद असतो. गाजराचा लाल रंग वेगळा असतो पण बीटचा लाल रंग तुम्हाला वेगळा दिसेल. त्याच्यानंतर फ्लेविन हे फिकट रंगाचे रंगकण असतात आणि हे सुद्धा भाज्या आणि फळांमध्ये दिसून येतात. आम्ल माध्यमात त्यांचा रंग कसा होतो? पांढुरका होतो. अल्क माध्यमात मात्र हे पिवळसर होतात. त्याला उदाहरण दिले आहे त्यांनी कांदा आणि सफरचंद आहे ना. हे जे फ्लेविन नावाचा जो घटक आहे तो कशामध्ये आढळतो? कांदा आणि सफरचंद. ह्या सगळ्या ज्या पॉईंट्स आहे हे सगळे बारीक ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून लिहून ठेवा की कांदा आणि सफरचंदमध्ये फ्लेविन नावाचे ही फिक्क्या रंगाचे रंगकण असतात. एन्थोसायनिस हे रंगकण कशात असतात? तर ऑब्जेक्टिव्हमध्ये बीट येऊ शकतं किंवा मग बीटमध्ये कोणते रंगकण असतात त्याच्यामध्ये एन्थोसायनिस, फ्लेविन, आणखीन 2-4 कॅरोटेनाइड असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिलेले असतात. त्यातलं तुम्हाला रंगांचं नाव हे ओळखावं लागतं आहे ना. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी कशा भाज्यांना कोणत्या रंगकणांमुळे रंग प्राप्त होतो एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ते पेपर सोडवताना किंवा ऑब्जेक्टिव्ह सोडवताना त्याची मदत होऊ शकते. त्याच्यामुळे कांदा जसा चिरल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याचा रंग हा बदलतो. सफरचंद तुम्हाला माहीत आहे आधी तर लाल होतं आहे की नाही, कारण त्याच्यामध्ये लोह आहे आणि प्युअर जे सफरचंद असतं ते थोडंसं पांढुरकं असतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये अल्कली माध्यम किंवा सफरचंद जर तुम्ही सोडा टाकून शिजवलं तर त्याच्या रंगामध्ये बदल होतो आणि त्याला पिवळसर रंग प्राप्त होतो. त्याच्यानंतर कॅरोटीनाइड हा कशामध्ये असतो? गाजरामध्ये असतो आहे ना. हे पिवळसर नारंगी रंगाचे हरितद्रव्य आहे आणि हे हरितद्रव्याचा संबंध किंवा हे रंगकण हे कशात असतात? शरीरामध्ये अजीवनसत्वामध्ये रूपांतर करतात. कॅरोटीनाइड आहे ना, म्हणजे जर आपण गाजर खाल्लं तर त्याचं शरीरामध्ये त्याच्यामध्ये कॅरोटीन असतं. त्याचं शरीरामध्ये जाऊन त्याच्यावर पचन आणि शोषणाची प्रक्रिया होऊन त्याचं रूपांतर जीवनसत्व अमध्ये होतं. हे पिवळ्या रंगाचं आणि पिवळ्या आणि नारंगी रंगाचे हरितद्रव्य आहे. जसं हिरव्या रंगाचं हरितद्रव्य आहे तसं हे कॅरोटेनाइड्स हे काय आहे? नारंगी आणि पिवळ्या रंगाचं हरितद्रव्य आहे. हे रंगकण कशात असतात? शरीरामध्ये जीवनसत्व अमध्ये रूपांतर होतात किंवा जीवनसत्व अशी किंवा कॅरोटीन ज्याच्यामध्ये पूर्वसर आहे अशा सगळ्या पदार्थांचा रंग हा तुम्हाला पिवळा आणि नारंगी दिसतो. याचं उदाहरण आहे गाजर. काही गाजर तुम्हाला अगदी ऑरेंज पिवळ्या रंगाचे दिसतात, काही एकदम काय म्हणतात लाल रंगाचे दिसतात आहे ना, काही एकदम गुलाबीसर लाल असतो आणि काहीचा एकदम कंच लाल असतो. आणि या लाल रंगावर गाजराच्या या रंगावर हलव्याचा रंग हा बदलत असतो आहे ना. आणि त्याच्यामुळे हा जो रंग त्याला प्राप्त होतो तो कॅरोटीनाइड्समुळे त्याला प्राप्त होतो. याचे प्रणिधीभवन होऊन हा रंग कसा होतो? फिका होतो आहे की नाही. म्हणजे जेव्हा आपण गाजराचा हलवा शिजवतो तेव्हा त्याच्यात काय होते? वाफ तयार होते आणि या वाफेमुळे प्राणिधीभवनाची प्रक्रिया होऊन त्या गाजराचा रंग कसा होतो? फिका होतो. म्हणजे किती गडद रंगाचे गाजर घेतले तरी ते शिजल्यानंतर फिके होतात आणि म्हणून पुष्कळदा म्हणजे हॉटेलवाले किंवा आचारी लोक त्याच्यामध्ये फूड कलर टाकतात, लाल रंगाचा काय म्हणतात कृत्रिम रंग टाकतात आणि त्याच्यामुळे हलव्याला काय होतो? गडद रंग प्राप्त होतो किंवा त्याचा लाल रंग ते कायम ठेवायचा प्रयत्न करतात. आम्ल आणि अल्कलीचा मात्र या कॅरोटीनाइड्सवर फारसा परिणाम होत नाही. फ्लेविन आणि एन्थोसायनिनवर त्याचा परिणाम होतो परंतु कॅरोटीनाइडवर आम्ल आणि अल्कलीचा विशेष परिणाम होत नाही. म्हणजे कॅरोटीनाइड्स असलेले खाद्यपदार्थ आहे की नाही, नारंगी आणि पिवळ्या रंगाचे जे काय भाज्या आणि फळं आहे ते जर तुम्ही आम्ल, लिंबू, टमाटर टाकून शिजवले किंवा सोड्यासारख्या अल्कलीचा सोडा आहे, बेकिंग पावडर आहे यासारख्या अल्कली पदार्थांचा वापर करून जर तुम्ही शिजवल्या तर त्याच्या रंगावर फारसा परिणाम होत नाही. खाद्यपदार्थांचे एकत्रीकरण करून खाद्यपदार्थ शिजविणे हा अन्नात पोषण घटक वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. म्हणून खाद्यपदार्थांचं एकत्रीकरण करून जर तुम्ही ते शिजवले तर त्याला रंगही चांगला प्राप्त होतो आणि अन्नातील पोषण मूल्य वाढण्यास काय होते? मदत होते. आपण मागच्याच तासिकेला पाहिलं की तांदळात आहे ते डाळीत नाही आहे आणि डाळीत आहे ते तांदळात नाही आहे आणि म्हणून आपण काय करतो? डाळ तांदूळ एकत्र खायचा प्रयत्न करतो, वरण भात खातो किंवा दोन्हींना एकत्र करून आपण त्याची खिचडी करतो किंवा मग तांदळामध्ये
काय म्हणतात भाज्यांचे वेगवेगळे प्रकार टाकून आपण मसाले भात करतो, काय म्हणतात पुलाव तयार करतो आणि यामुळे पदार्थाचं भाज्यांचं तांदळाचं जे पोषण मूल्य आहे ते कसं आहे, नुसत्या तांदळाचं कमी आहे, पण त्याच्यामध्ये जर मसाले आणि भाज्या टाकून जर तुम्ही त्याचा मसाले भात तयार केला तर निश्चित त्याच्या पोषण मूल्यामध्ये तुम्हाला भर घालता येईल. तर अशा प्रकारे अन्न पदार्थ शिजवल्यास त्याच्या पोतामध्ये सुद्धा काय होतं, बदल होतो. तुम्ही पाहिलेला आहे ना, कच्चा डब्यातला तांदूळ आणि शिजलेला भात यांच्या पोतामध्ये तुम्हाला काय दिसतो, फरक दिसतो. आणि म्हणून खाद्यपदार्थाचं दुसरं बाह्य बदल आहे तो म्हणजे पहिला झाला रंग, दुसरा आहे पोत आहे ना, आणि तिसरा मग आपण पाहूया आकारमान. आकारमान म्हणजे पदार्थ काय होतो, फुगून थोडासा जास्त होतो आहे की नाही. आणि पोतामध्ये काय बदल होतो ते आधी आपण अभ्यासूया. शिजवल्यानंतर अन्नपदार्थाचे पोत बदलते, म्हणजे जो खरबरीत असतो, रखरखीत असतो त्याचं पोत काय होतं, सॉफ्ट होतं, चकल्या कुरकुरीत आहे ना. कारण काय, त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, मोहन टाकतो आणि त्याच्यामुळे त्याला एक प्रकारचा कुरकुरीतपणा येतो. डोसा करताना जर तो खूपच पिलपिला असेल किंवा एखादा पदार्थ जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, तांदूळ, पोहे हे पदार्थ टाकल्यामुळे काय होतात, त्याला कुरकुरीतपणा त्याचा वाढतो. किंवा मग मैदा टाकतो. म्हणजे काही पदार्थ असे आहे की ज्याच्यामुळे पदार्थाचा कुरकुरीतपणा वाढतो आणि त्याच्यामुळे पदार्थ कसा पाहिजे आपल्याला, त्याचं टेक्स्चर कसं पाहिजे, पापड कुरकुरीत असो, चकली कशी असते, खमंग असते आहे ना, क्रिस्पी असते, शंकरपाळे क्रिस्पी असतात आहे ना. प्रत्येक पदार्थाचं पोत हे वेगवेगळं असतं आणि त्या पोतानुसार तो पदार्थ असेल आहे ना. ढोकळा करताना तो स्पंजी असेल तरच तो ढोकळा खायला आवडतो किंवा तो खाल्ला जातो आहे ना. इडली ही पण स्पंजी असावी लागते, डोसा कुरकुरीत चांगला वाटतो आहे की नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येक पदार्थाला एक आपलं स्वतःचं पोत आहे किंवा स्वतःचं एक टेक्स्चर आहे. त्या टेक्स्चरनुसार, टेक्स्चरचा वापर सर्वसाधारणपणे आपण कपड्याच्या बाबतीत करतो, परंतु पदार्थाला सुद्धा एक प्रकारचं टेक्स्चर असतं. या टेक्स्चरचा वापर आपण पदार्थ तयार करताना पाहत असतो आणि त्याच्यामुळे ते टेक्स्चर जर त्याला प्राप्त झालं नाही तर पदार्थ किती चविष्ट असला तरी तो खाल्ला जात नाही. आणि त्याच्यामुळे पदार्थाची ग्राह्यता आहे ही सर्वप्रथम त्याच्या रंगावर आणि त्याच्या पोतावर डिपेंडेड असते, कारण हे त्याचे बाह्य बदल समजले जातात. काही खाद्यपदार्थांचे पोत हे विशिष्ट असले पाहिजे हा आपला काय असतो, आग्रह असतो आहे ना. म्हणजे आपण विचारच करतो, पापड म्हटल्यानंतर तो कुरकुरीतच असावा आहे की नाही. थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर पापड तुम्ही भाजून ठेवला तर तो काय होईल, तुम्हाला काय म्हणतात, कागदासारखा होऊन जातो. त्याचा जो कुरकुरीतपणा होतो तो वातावरणातील ओल्याव्यामुळे कमी होतो आणि म्हणून अशा वेळेस पापड काय म्हणतात भाजताना आपण अगदी जेवायच्या वेळेवर भाजतो किंवा भाजल्यानंतर लगेच तो हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर त्याचा कुरकुरीतपणा चांगला राहतो. अन्यथा तो पापड खाण्यामध्ये आपल्याला मजा येणार नाही, त्याच्या चवीमध्ये सुद्धा फरक पडतो, खाण्यामध्ये फरक पडतो. कारण हा आपल्या सवयीचा भाग झालेला आहे की पदार्थाला काय असायला पाहिजे, पोत असायला पाहिजे. याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. पापड हा कसा कुरकुरीत असतो, भात हा मऊ असतो. काही लोकांना आसट भात आवडतो, काही लोकांना अगदी फडफडीत भात आवडतो आणि त्याच्यामुळे घरातल्या लोकांची जशी आवड असेल त्या पद्धतीने गृहिणी ते पदार्थ तयार करत असते. पण काही पदार्थांचं पोत हे फिक्स असतं, तो त्या पद्धतीचा असेल तरच खावासा वाटतो, अन्यथा तो त्याची जी ग्रहण करण्याची क्षमता असते ती कमी होऊन जाते. जसं चिवडा हा कुरकुरीतच चांगला वाटतो, चकली ही कुरकुरीत चांगली वाटते. हे जे पदार्थाचे टेक्स्चर आहे ते ठरलेले आहे आणि त्यानुसार पदार्थ जर बनले तरच ते पदार्थ खावे वाटतात. तर त्या दृष्टिकोनातून आपण पदार्थ तयार करताना जसं त्याचा रंगांचा विचार करतो तसाच त्याचा पोताचा विचार करतो. पोत हे किती चांगलं राहील त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात त्या स्त्रिया करत असतात आणि त्याच्यामुळे अन्न शिजवणं ही एक कला आहे, त्याचप्रमाणे ते एक प्रकारचं सायन्ससुद्धा आहे ना. म्हणूनच केक तयार करताना जर तुम्ही त्याच्यात तूप, साखर, लोणी आहे ना किंवा जे काही पदार्थ टाकणार आहे त्याचं एक प्रमाण असतं, त्या प्रमाणानुसार जर तुम्ही ते पदार्थ घेतले तर केक चांगला होतो. अन्यथा केकमध्ये काहीतरी बिघाड होतो. एक तर काय नरम होऊन जाईल किंवा त्याला स्पंज येणार नाही किंवा तो वडीसारखा कडक होऊन जातो आणि त्याच्यामुळे केकचं मेजरमेंट म्हणजे केकचे जे पदार्थांमधलं जे साहित्य आहे ते रासायनिक पद्धतीने तयार केलं जातं. केक तयार झाल्यानंतर त्याला सजवणं किंवा त्याला जे आयसिंग केलं जातं तो कलेचा भाग आहे आणि केक तयार करणं हा रासायनिक विज्ञानाचा भाग आहे. म्हणून अन्न शिजवणं हे कला आणि विज्ञान याचा संगम आहे आणि कला आणि विज्ञानाच्या संगमाने पदार्थ आपल्याला जास्तीत जास्त आकर्षक करता येतात आहे ना. आता हे जे पदार्थ आहे त्या पदार्थाचं जे पोत आहे ते पोत कशावर अवलंबून असते तर ते त्यांनी खाली दिलेलं आहे. कर्बोदक हे शिजल्यानंतर काय होतात, फुटतात आहे ना. पाहता
कडक असतो. तुम्ही जसं शिजवलं बरोबर वरचं आवरण फुटतं आणि आतील जो अंतर भाग आहे तो काय होतो बाहेर येतो आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे कर्बोदकयुक्त खाद्यपदार्थ तुम्ही शिजवले तर ते काय होतात फुगतात म्हणजे वाढतात आहे ना. 1 वाटी तांदूळ जर तुम्ही केला तर जेव्हा कच्चा तांदूळ असेल तेव्हा तुमची ती पातेली अर्धी पाव पातेली पण नसते आहे ना. पण तुम्ही भात पाणी टाकून शिजवल्यानंतर कारण आपण त्याच्यामध्ये जुना तांदूळ असेल तर दुप्पट ते 2.5 पट पाणी टाकतो, 2.5 ते 3 पट पाणी टाकतो. नवीन असेल तर मात्र आपण जेवढी वाटी तांदूळ असेल तेवढाच भात पाणी टाकतो. म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर 1च वाटी पाणी लागतं आणि त्याच्यामुळे पदार्थ काय होतो ते काय म्हणतात जुना तांदूळ असेल तर तुम्ही एक मुठीभर जरी तांदूळ शिजवले तरी ती टोपली तुमचं जे टोपलं आहे किंवा तुमची जो गंज आहे तो काय होतो भरून भात तयार होतो आणि त्याच्यामुळे भात तयार करताना तो जुना असेल तर आपण कमी शिजवतो आणि नवीन असेल तर आपण जास्त आपल्याला ठेवावा लागतो. अन्यथा तो लोकांना पुरणार नाही किंवा भात आपल्याला खायला कमी पडतो आणि त्यानुसार ह्या गुणधर्म हे आपण सगळ्या गोष्टी करतो घरामध्ये आपल्या घरामध्ये, परंतु त्याच्यामागचं आपल्याला रासायनिक कारण किंवा त्याच्यामागचं आपल्याला विज्ञान माहिती नसतं आणि म्हणून कर्बोदकेही शिजल्यानंतर कर्बोदकाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी प्रत्येक पोषक घटक त्यांनी जवळपास दिलेले आहे. तर कर्बोदकाचं वैशिष्ट्य आहे की कर्बोदके शिजल्याने काय होतात फुगतात. प्रथिनही शिजल्याने सांकळतात म्हणजे ओढल्या जातात किंवा चिवड होतात आहे ना. आणि म्हणून अंड शिजवल्यानंतर ते काय होतं घट्ट होतं. अंड जर तुम्ही कच्चं फोडलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरा बलक आणि पिवळा बलक असे 2 भाग दिसतील. पांढरा बलक हा अगदी पाण्यासारखा पातळ असतो आणि म्हणजे पाण्यासारखा नाही पण ताक वगैरे सारखा पातळ असतो, परंतु पिवळा भाग कसा असतो गोळा असतो आणि म्हणून अंड्याचा केक करताना काय केलं जातं पांढरा आणि पिवळा हे दोन्ही भाग वेगवेगळे काढले जातात आणि वेगवेगळे फेटले जातात. कारण पांढरा भाग हा लवकर फुगतो कारण त्याच्यामध्ये प्रथिनं असतात, फोमिंग एजंट असतं आणि पिवळा भाग तुम्ही किती फेटला तरी त्याला फेस येत नाही कारण दोन्हींच्या गुणधर्मांमध्ये आपल्याला बदल दिसतो आणि त्याच्यामुळे प्रथिनं ही शिजवल्याने काय होतात सांकळतात किंवा आक्रसले जातात. पण कर्बोदक मात्र शिजवल्याने काय होतात फुगतात आणि मऊ होतात आणि खायला काय होतात काय म्हणतात त्याचं पचन आहे पचनाला काय होतात सुलभ होतात. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला आहे अन्नधान्यात भाज्यात कास्टीर असते ते शिजून काय होते मऊ होते. कास्टीर म्हणजे फायबर किंवा त्याला आपण काय म्हणतो तंतुमय पदार्थ किंवा त्याला आपण काय म्हणतात तो सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज या नावाने त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे अन्नधान्यांमध्ये हा जो काय म्हणतात कोंड्याचा भाग असतो तो कोंड्याचा भाग काय होतो शिजवल्याने मऊ होतो आणि म्हणून कर्बोदकयुक्त खाद्यपदार्थ त्यातलं जे तंतुमय पदार्थ असतात आपण पाहिलं आहे कर्बोदक अभ्यासाना की तंतुमय पदार्थ किंवा हे जे कास्टीर असतं किंवा फायबर आहे किंवा सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज त्याच्यावर कुठल्याच प्रकारच्या पचन आणि शोषणाची प्रक्रिया होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून जरी आपल्याला कॅलरी मिळत नसले तरी शरीराच्या आतड्याच्या स्वच्छतेसाठी ते आपल्याला घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळे खूप जर कडक असेल तर ते पचन त्याचं लवकर होत नाही किंवा त्याच्यावर पचनाचं तशीच प्रक्रिया होत नाही आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस त्याचा त्रास होतो. म्हणून लहान मुलं आणि म्हाताऱ्या लोकांना देताना आपण सहसा काय देतो मऊसर शिजवलेले पदार्थ देतो ज्याच्यामध्ये काय होतं ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे धान्याच्या पिठाला ओले करून उष्णता दिल्यास कर्णाचे काय होते जिलेटिनायझेशन होते. हे मी कर्बोदक जेव्हा तुम्हाला शिकवलं तेव्हा हे मी सांगितलं होतं की जिलेटिनायझेशनची प्रक्रिया जिलेटिनायझेशनची प्रक्रिया घडून येते आणि त्याच्यामुळे पदार्थाला एक प्रकारचा काय तो चिकटपणा प्राप्त एक प्रकारचा त्याला काय होतो चिकटपणा प्राप्त होतो.